नमस्कार. दरवेळी एकाच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन खूप जास्त कंटाळा येतो. त्यासाठी आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीत. आणि या पद्धतीने भेंडीची भाजी बनवल्यावर अजिबात चिकटसुद्धा होत नाही. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ करून घ्यायची. भेंडी धुवून झाल्यावर एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. आता इथं सर्व भेंडी स्वच्छ पुसून घेतली आहे आणि पुसून झाल्यावरती भेंडी चिरून घ्यायची. जशी आपण नेहमी भेंडीच्या भाजीसाठी भेंडी गोल चिरून घेतो, अगदी तशीच गोल चिरून घ्यायची आणि चिरताना मध्ये मध्ये कीड नाही ना हे सुद्धा चेक करायचं. आता इथं मी सर्व भेंडी गोल चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा. लसूण व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फोडणी व्यवस्थित परतल्यावरती त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि कांदा गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतवून घ्यायचा. आता 2-3 मिनिटांनंतर कांदा इथं व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित परतवून घ्यायचं. मसाले व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. टोमॅटो टाकताना त्यामधला आंबट भाग काढून टाकायचा आणि मगच टोमॅटो चिरून टाकायचा. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि नंतर बारीक चिरलेली भेंडी टाकायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती भेंडी व्यवस्थित परतवून घ्यायची 2 ते 3 मिनटं. आणि भेंडी व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 1 मिनिटासाठी भेंडीची वाफ काढून घ्यायची मंद गॅसवरती. आता तुम्हाला असं वाटेल की वाफ काढल्यावरती भेंडी चिकट होईल किंवा चिकटपणा येईल भेंडीला, तर असं अजिबात होत नाही. भेंडी अजिबात चिकट होत नाही. पुन्हा झाकण काढून भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून पुन्हा 1-2 मिनिटासाठी भेंडीची वाफ काढून घ्यायची, म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाते. 5 मिनिटं व्यवस्थित भेंडी शिजवून घेतल्यानंतर मध्ये मध्ये चेक करत राहायचं. आता तुम्ही पाहू शकता भेंडी किती व्यवस्थित शिजलेली आहे. मी तुम्हाला एक भेंडी हाताने तोडून दाखवते. व्यवस्थित तुटली जाते, याचा अर्थ भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आणि त्याचा 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकतर या भेंडीच्या भाजीला अजिबात चिकटपणा येत नाही, पण जर थोडीफार तार तुटत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे अजिबात भेंडी चिकट होत नाही. आणि भेंडीची भाजी खाताना जाडसर शेंगदाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा ते खूप छान लागतं खायला. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, टिफिनला देऊ शकता. कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.